आतापर्यंत मोनोहायब्रिड क्रॉसपर्यंत पाहिलं. त्यानंतर आपण आता पुढचा टॉपिक अभ्यासू. From the observation that the recessive parental trait is expressed without any blending in the F2 generation, we can infer that when the tall and dwarf plant produce gametes by the process of meiosis, the alleles of the parental pair separate or segregate from each other and only one allele is the transmitted to a gamete. आता आपण आतापर्यंत पाहिलं की जे F1मध्ये सप्रेस होतात तर ते ट्रेट्स कोणते आहे? रेसेसिव्ह. करेक्ट. आता हे जे रेसेसिव्ह पॅरेंटल ट्रेट आहेत तर हे एक्सप्रेस होतात विदाऊट एनी ब्लेंडिंग इन F2 जनरेशन. कारण ते तात्पुरते हाईड झालेले आहेत, ते डिलीट झालेले आहे का? नाही. सो कोणत्याही प्रकारची ब्लेंडिंग त्या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे ते F2मध्ये काय झालं, त्यांचं रिॲपेरन्स झालं. कारण आपण पाहिलं की जे डॉर्फ आहे तर 25% डॉर्फ हे कशामध्ये तयार झाले? F2 जनरेशनमध्ये तयार झालं आणि त्यांचं रिॲपेरन्स होणं हे गोष्ट सिद्ध करतं की जे रेसेसिव्ह पॅरेंटल ट्रेट आहे ते कोणत्याही ब्लेंडिंगशिवाय त्यांनी F2 जनरेशनमध्ये स्वतःला एक्सप्रेस केलं. मग आता यावरून एक गोष्ट लक्षात येते की टॉल अँड डॉर्फ प्लांट हे गॅमेट्स प्रोड्यूस करतात. गॅमेट प्रोड्यूस करत असताना तुम्हाला माहीत आहे की हेप्लॉइड गॅमेट्ससाठी कोणती सेल डिव्हिजन आहे आपल्याकडे? मायोसिस. आणि यामध्ये काय होतं की जी ॲलिलची पॅरेंटल पेअर आहे ती काय होते त्या ठिकाणी? सेपरेट होते. जसं की इकडे कॅपिटल टी असेल तर यामध्ये कॅपिटल टी आणि दुसरा कॅपिटल टी सेपरेट होईल. हायब्रिड जर असतील तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी सेपरेट होतील. कारण ते एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. पण ते एकमेकांमध्ये मिक्स आहेत का? नाही. फक्त टुगेदर येते आणि टुगेदर असल्यामुळं ती पेअर नंतर काय होऊ शकते? सेपरेट होऊ शकते. सेपरेट होणेच याला दुसरा शब्द काय आहे? सेग्रिगेट. ओके. आणि त्यापैकी दोनपैकी फक्त एकच ॲलिल हा काय होतो या ठिकाणी? ट्रान्समिटेड टू अ गॅमेट. आणि त्याचं ट्रान्समिशन हे कशामध्ये होतं? गॅमेट्समध्ये होतं. आणि तुम्हाला मी म्हणलं होतं की मेंडलचं जे सेकंड लॉ आहे, सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स, त्यालाच काय म्हणतो? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. त्यालाच नाव काय आहे? लॉ ऑफ सेग्रिगेशन. की हे जे ॲलिल्स आहेत हे फक्त सेपरेट्स आहेत, म्हणजे ॲक्च्युअली टुगेदर आहेत. ॲक्च्युअल गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस त्यांना आपण सेग्रिगेट किंवा सेपरेट करू शकतो. This segregation of alleles is a random process, and so there is a 50% chance of a gamete containing either alleles, as has been verified by the results of the crossings. मग आता जेव्हा ॲलिलचं सेग्रिगेशन होतं तर ही एक रँडम प्रोसेस आहे पहा. आणि त्यामध्ये जर आपण प्रोबॅबिलिटी किंवा चान्सेस जर पाहिलं तर कोणत्याही ॲलिलचं ट्रान्सफर होण्याचे चान्सेस हे किती % आहे? 50% आहे. कारण ॲक्च्युअल दोन आहेत ना, दोनपैकी एक. दॅट्स वाय 50% चान्सेस हे गॅमेट कंटेनिंग आयदर ॲलिल म्हणजे कोणत्याही दोनपैकी एक ॲलिल हा या ठिकाणी गॅमेट थ्रू या ठिकाणी ट्रान्सफर होणार. ओके. आणि हे आपण क्रॉसिंग एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने व्हेरीफाय पण करू शकतो. In this way, the gametes of the tall capital TT plants have the allele capital T, and the gamete of the dwarf small TT plants have the allele small t. आता तुम्हाला माहिती आहे आयदर प्युअर टॉल म्हणजे कॅपिटल टी, प्युअर डॉर्फ म्हणजे स्मॉल टी हे होमोझायगस आहे. होमोझायगस असल्यामुळे ते फक्त एकाच टाईपचे ॲलिल्स किंवा गॅमेटचं फॉर्मेशन करतात. During fertilization, the two alleles capital T from the one parent cells through the pollen and the small t from the other parent cell through the egg are united to the produce zygotes that have one capital T allele and one small t allele. मग आता F1 जनरेशनमध्ये काय झालं? तर F1 जनरेशनमध्ये काय झालं की जे दोन ॲलिल्स आहेत तर यांचं फर्टिलायझेशनच्या दरम्यान काय झालं की एक गॅमेट आपण एका पॅरेंटकडून घेतला, टॉल पॅरेंटकडून, बरोबर. आणि आपण असं कन्सिडर करू की थ्रू द आपण काय केलं, त्याला पोलनच्या थ्रू कनेक्ट केलं, या ठिकाणी आपण कलेक्ट केला समजा. सो कॅपिटल टीला आपण मेल गॅमेट कन्सिडर करू आणि स्मॉल टी जे आहे हा अदर पॅरेंट म्हणजे फिमेल जे प्लांट आहे त्याकडून. सो इट इज थ्रू द एग्स. आणि एग आणि पोलन कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन्ही एकत्र आले तर अशा वेळेस जो झायगोट तयार होईल त्यामध्ये एक ॲलिल हा कॅपिटल टी असेल आणि दुसरा ॲलिल काय असणार? स्मॉल टी असणार.
In other words, the hybrids have the capital T, small t. आणि सो ओव्हरऑल आपल्याला असं सांगता येईल की हायब्रिडचे जे जिनोटाईप्स आहेत ते काय असतील, कॅपिटल टी, स्मॉल टी. Since these hybrids contains alleles which express contrasting traits, the plants are heterozygous. आता कॅपिटल टी टी आणि स्मॉल टी टी यामध्ये आपण पाहिले होते की ते प्युअर अँड होमोझायगस होते. मात्र कॅपिटल टी, स्मॉल टी याला आपल्याला म्हणता येईल हे हायब्रिड्स आहेत आणि हेटेरोझायगस आहेत. The production of gametes by the parents, the formation of zygotes, the F1 and F2 plants can be understood from a diagram called Punnett square as shown in figure 5.4. आता ही जी चेकरबोर्ड मेथड आहे ज्याला मी पुनेट स्क्वेअर म्हणलो, तर याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीनं अगोदर F1 त्यानंतर F2 जनरेशनमध्ये गॅमेटची सेल्फिंग होऊन कशा पद्धतीनं या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा रेशो आपण ऑप्टेन करतो हे आपण स्टडी केलं आहे. It was developed by a British geneticist Reginald C. Punnett. आता हे जे चेकरबोर्डला प्युनेट स्क्वेअर नाव आहे ते कशामुळं आहे, कारण रेगिनार्ड सी प्युनेट नावाचे जे जेनेटिक्स्ट होते, ॲक्च्युअली हे ब्रिटिश होते, तर त्यांनी ही डेव्हलप केलेली मेथड आहे. It is a graphical representation to calculate the probability of all the possible genotype of the offsprings in a genetic cross. आता प्युनेट स्क्वेअर काय आहे, तर प्युनेट स्क्वेअर हे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे आणि यामध्ये आपण काय करतो, जेवढे काही पॉसिबल जिनोटाईप्स आहेत तर त्यांची आपण प्रोबॅबिलिटी काय करू शकतो, कॅल्क्युलेट करता येते आपल्याला की ऑफस्प्रिंगमध्ये काय काय चान्सेस आहेत, हे की नाही. आणि हे करत असताना आपण जेनेटिक क्रॉस करून हे स्टडी करत असतो. The possible gametes are written on two sides, usually the top row and left columns. आता हे जे गॅमेट्स आहेत तर ह्यांना आपल्याला दोन साईडला लिहावं लागतं, एक आहे टॉप रो आणि दुसरा आहे लेफ्ट कॉलम. ओके. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की F2 जनरेशनमध्ये आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टी, बरोबर आहे का, हे आणि दुसरीकडे एकदा मेल आणि एकदा फिमेल अशा पद्धतीनं गॅमेट्सचं जे कॉम्बिनेशन आहे हे टॉप रो आणि लेफ्ट कॉलम अशा पद्धतीनं केलं. All possible combinations are represented in boxes below in the squares which generates a square output. आणि सर्व पॉसिबल जे कॉम्बिनेशन आहेत म्हणजे आपण एकाकडे काय करणार, कॅपिटल टी, स्मॉल टी, दुसरीकडे कॅपिटल स्मॉल टी आणि त्यांचं क्रॉसिंग करून या ठिकाणी जेवढे काही पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत ते सर्व आपण बॉक्सेसमध्ये या ठिकाणी लिहिणार. The Punnett square shows the parental tall capital TT male and dwarf small tt female plants, the gametes produced by them, and the F1 capital T small t progeny. आता एक लक्षात घ्या, आपल्या क्रॉसिंगमध्ये जो प्युअर टॉल होता त्याला आपण एक पॅरेंट कन्सिडर केला, मेल पॅरेंट. ओके. आणि त्यानंतर जे स्मॉल टी टी डॉर्फ व्हरायटी होती त्याला काय कन्सिडर केला आपण, फिमेल पॅरेंट कन्सिडर केला. आणि जेव्हा त्यांची F1 सेल्फिंग करून कॅपिटल टी, स्मॉल टी ह्याला जे आपण मोनोहायब्रिड म्हणलो होतो, तर हा मोनोहायब्रिड स्वतः कोण आहे, प्रोजेनी. The F1 plants of genotype capital T small t are self-pollinated. त्यानंतर जे F1 प्लांट्समध्ये जे जिनोटाईप्स आले कॅपिटल टी, स्मॉल टी, तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते काय करू शकतात, सेल्फ पॉलिनेशन करू शकतात. The symbols आर यूज. ओके. are used to denote the female eggs and male pollen of the F1 generations respectively. ओके. आणि क्रॉसिंगच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे सिम्बॉल आहे हे कशासाठी वापरतो आपण, मेल पॅरेंटसाठी किंवा त्याला आपण म्हणू पोलेनसाठी, फिमेलसाठी पहिलंवालं चिन्ह हे कशासाठी आहे, फिमेल किंवा एगसाठी आहे. आणि जे सेकंडवालं चिन्ह आहे हे कशासाठी आहे, मेल किंवा पोलन ग्रेन शो करण्यासाठी. The F1 plant of a genotype capital T small t when self-pollinated produces gametes of the genotype capital T and small t in a equal proportion. आता इथं एक आपण समजून घेऊ की पहा, जर आपण समजा सुरुवातीला काय झालं, काल सांगितल्याप्रमाणे की जे टॉल आहे याला आपण कोणता कन्सिडर केलं, या ठिकाणी मेल पॅरेंट कन्सिडर केलं ना, बरोबर. सो हे मेल पॅरेंट आहे, हे झालं त्याचं फिनोटाईप कॅपिटल टी टी, हे त्याचे काय झाले, जिनोटाईप. अनदर जे फिमेल पॅरेंट आहे ती व्हरायटी कोणती घेतली आपण, डॉर्फ, आणि त्याचे जिनोटाईप्स काय आहे, स्मॉल टी टी. आता हे प्युअर आणि होमोझायगस आहेत, बरोबर ना. प्युअर आणि होमोझायगस असल्यामुळं हे जे गॅमेट्स तयार करतील हे गॅमेट्स किती टाईपचे असतील, सिंगल टाईपचे असतील. आणि दॅट्स वाय यांचं जेव्हा या ठिकाणी क्रॉसिंग होईल, क्रॉसिंगला काय म्हणतो आपण, F1 सेल्फिंग. तर F1 सेल्फिंगमध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी
यांचं कॉम्बिनेशन झालं आणि याला आपण काय म्हणलो, टॉल म्हणलो. आता या टॉलमध्ये आणि या टॉलमध्ये काय फरक आहे? आता वरची जी व्हरायटी आहे, ज्यानं F1ला नाव टॉल आलं, याचा अर्थ ज्यानं स्वतःला एक्सप्रेस केलं ती कोणती व्हरायटी झाली? डॉमिनन्स. काय आहे? डॉमिनन्स ट्रेड झाला. आणि डॉर्फ हा कोणता ट्रेड झाला? रेसेसिव्ह ट्रेड झाला. बरोबर. मग ज्यानं F1मध्ये स्वतःला एक्सप्रेस केलं त्याला आपण टॉल म्हणलो, आणि जे F1मध्ये स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही त्याला काय म्हणलो आपण? डॉर्फ म्हणलो. मग आता प्रश्न असा आहे की F1 प्लांटमध्ये जे जिनोटाईप्स आलेले आहे कॅपिटल TT, तर हे काय करू शकतात? स्वतःला सेल्फ पॉलिनेटेड करू शकतात. आणि हे काय करतात? 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स तयार करतात. कारण मी तुम्हाला म्हणलो प्युअर आणि होमोझायगस व्हरायटी असेल तर एक सिंगल टाईपचा गॅमेट तयार होतो. पण इथे जर पाहिलं आपण या कॅपिटल T आणि हे जे आहे डॉट, हे टॉल जे आहे हायब्रिडवाला, याची जर आपण सेल्फिंग केली तर यामध्ये एक कॅपिटल T आणि दुसरा काय असणार? स्मॉल t. बरोबर आहे का? अशा 2 पद्धतीचे या ठिकाणी काय असणार? गॅमेट्स असणार. आणि म्हणून इक्वल प्रोपोर्शनमध्ये 2 टाईपचे गॅमेट्स प्रोड्यूस करणं हे कोणाचं काम आहे? F1 प्रोजेनीचं काम आहे. When fertilization takes place, the pollen grains of genotype capital T have a 50% chance to pollinate eggs of the genotype capital T as well as genotype small t. आता एक लक्षात घ्या, जेव्हा फर्टिलायझेशन या ठिकाणी घडेल तर फर्टिलायझेशन घडल्यानंतर काय झालं की जे पोलन ग्रेन्स ज्यांचं जिनोटाईप कॅपिटल T होतं त्यांचं किती पर्सेंट आहे? 50% ते गॅमेट्स असतील. बरोबर. चान्स टू पॉलिनेट एग्स ऑफ द कॅपिटल T अँड 50% चान्सेस ऑफ द जिनोटाईप स्मॉल t. आता असं का सांगितलं हे गोष्ट आपण समजून घेऊ. पहा, मला सांगा आता हे जे आहेत कॅपिटल T आणि स्मॉल t, बरोबर आहे का? आता यांना आपण काय करू? एकाला मेल आणि एकाला काय कन्सिडर करू? फिमेल कन्सिडर करू आणि तो चेकर बोर्डच्या साहाय्याने समजून घेऊ. आता पहा, मी काय करतो की एका साईडला आपलं काय सांगितलं त्यांनी? अप्पर रो आणि लेफ्ट साईड असे 2 ठिकाणी सांगितलं. तर काय करतो मी? जे मेलवाले आहेत ना ते इथे घेतो. ओके. सो एक आहे कॅपिटल T आणि दुसरा आहे स्मॉल t. झालं ना? F1ची सेल्फिंग केली मी. तर हे आहेत मेल. त्यानंतर इथे फिमेलमध्ये काय करतो? एकदा कॅपिटल T आणि एकदा स्मॉल t घेतो. आता यांचा उद्देश काय माहिती आहे का? की पोलन ग्रेन जर आपण कॅपिटल T वाला घेतला, म्हणजे हा झाला आता कॅपिटल T वाला पोलन ग्रेन, तर याचे चान्सेस काय आहे की एग्ज असणारे जे लक्षात आलं ना तुम्हाला, जे फिमेल गॅमेट्स आहेत त्याच्यामध्ये काय होईल की हा याच्यासोबत जर कॉम्बिनेशन झालं तर कॅपिटल TT तयार करेल. तर हे यामध्ये काय झालं की जिनोटाईप T असणारा जो एग आहे त्याच्यासोबत त्याचं फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस किती आहे? 50%. आणि त्यानंतर स्मॉल t सोबत किती झाले? 50%. लक्षात आलं का? आणि म्हणून आणि सेम पद्धतीनं जे मेल गॅमेट्स पोलन ग्रेन ज्याच्यामध्ये जिनोटाईप कोणता असेल? स्मॉल t, याचेसुद्धा चान्सेस काय आहे की 50% तो कॅपिटल T सोबत कंबाईन होईल आणि 50% तो स्मॉल t सोबत कंबाईन होईल. मग आता ही क्रॉसिंग जर झाली समजा, ओके, सो आता हा चेकर बोर्ड आपण तयार केला. ठीक आहे ना? मग आता यामध्ये जर पाहिलं तर काय झालं बरं की जे प्युअर टॉल आहे ते किती पर्सेंट आलं? 25%. त्यानंतर जे हायब्रिड टॉल ज्याला म्हणलो आपण, बरोबर ना, तर हे किती आले? 50%. आणि जे प्युअर डॉर्फ आहे ते किती आले? 25%. आणि म्हणून जेव्हा याचा आपण रेशो घेतो, जर आपण जिनोटायपिक आणि फिनोटायपिक असे 2 रेशो घेतो, तर फिनोटायपिक रेशो घेत असताना फक्त आपण एक्सटर्नल ॲपिअरन्स बसणार. मग एक्सटर्नल ॲपिअरन्स म्हणजे काय? जे आपण शब्दामध्ये व्यक्त केलं, टॉर वर्सेस डॉर्फ. सो टॉल ॲज टू डॉर्फ हा जो रेशो असेल, हा रेशो किती असेल त्यांचा? 3:1. आणि जिनोटाईप जर घेतले तर कॅपिटल TT, कॅपिटल T, स्मॉल t आणि स्मॉल TT, म्हणून हा रेशो किती येईल? 1:2:1. नेक्स्ट. Also, pollen grains of genotype small t have a 50% chance of pollinating eggs of the genotypes capital T as well as small t.
genotype small t. क्लिअर केले ते पॉईंट ऑलरेडी. As a result of random fertilization, the resultant zygotes can be of a genotype capital TT or small tt. तर याच्यामध्ये काय झालं की हे जे कॅपिटल टी टी आहेत बरोबर आहे का, यांचे चान्स किती सांगितले मी तुम्हाला 25%. कॅपिटल टी स्मॉल टी याचे चान्सेस किती आहे 50% आणि स्मॉल टी टीचे चान्सेस किती आहे 25%. आत्ताच आपण लर्न केलं. From the Punnett square, it is easily seen that 1/4 of the random fertilization lead to capital TT. 1/2 leads to capital T small t and 1/4 to small tt. तुम्हाला माहिती आहे 25% म्हणजेच काय 1/4 हे कॅपिटल टी टी असणार. 50% म्हणजे 1/2 हे काय असणार हायब्रिड टाईपचे असणार आणि 25% म्हणजेच 1/4 हे प्युअर डॉर्फ असणार. Though the F1 have a genotype of the capital T small t, but the phenotypic character seen is the tall. आता कॅपिटल टी स्मॉल टी हा जरी जिनोटाईप आपल्याला डिफरंट दिसत असेल मात्र त्याचं फिनोटायपिक कॅरेक्टर हे कसं आहे सेम आहे बरोबर टॉलसारखं. At F2, 3/4 of the plants are the tall, where some of them are capital TT while others are capital T small t. मग आता फिनोटाईपच्या अँगलनं जर पाहिलं आपण तर जे 3/4 म्हणजे किती टक्के 75% टॉल असतील आणि या 75%मध्ये तुम्हालाही माहीत आहे की कॅपिटल टी टी 25% आणि कॅपिटल टी स्मॉल टी हे 50% असणार. Externally, it is not possible to distinguish between the plants with the genotypes capital TT and capital T small t. मग आता मला सांगा हे जे जिनोटाईपवरून आपण टॉल आणि डॉर्फ म्हणालो हे बाहेरून शक्य आहे का सॉरी टॉल प्युअर टॉल आणि हायब्रिड टॉल म्हणजे कॅपिटल टी टी आणि स्मॉल टी टी हे आपण एक्सटर्नल ऑब्झर्वेशन करून करू शकतो का नाही. म्हणून आपण त्यांना फिनोटाईपमध्ये एकच कन्सिडर केलं. आपण तर बघताना काय बघणार फिनोटाईपच बघणार ना आपण जे बघतो ते फिनोटाईपिक कॅरेक्टर आहे. Hence, the character capital T or tall is said to dominate over the other allele small t or dwarf character. आणि ओव्हरऑल जर लक्षात घेतलं आपण तर जे कॅपिटल टी स्मॉल टी ही जी जेनेटिक पेअर जर घेतली तर यामध्ये फक्त कॅपिटल टीनं स्वतःला एक्सप्रेस केलं. मग F1मध्ये जे स्वतःला कॅरेक्टर एक्सप्रेस करतं तर ते ऑलरेडी सांगितले ते मला ते त्यानं रेसिसिव्हला काय केलं डॉमिनेट केलं आणि ज्याला डॉमिनेट केलं गेलं तो डॉर्फ कॅरेक्टर हा रेसिसिव्ह कॅरेक्टर असेल. It is thus due to this dominance of one character over the other that all the F1 are tall, though the genotype is capital T small t, and in the F2, 3/4 of the plants are tall, though the genotypically half are the capital T small t, and only the 1/4 are the capital T. ओके. आता ओव्हरऑल काय झालं की एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला काय करायला डॉमिनेट करायला बरोबर आणि म्हणून काय होणार की F1 जनरेशनमध्ये सर्वच्या सर्व काय आता होणार टॉल होणार. लक्षात आलं F1 जनरेशनच्या सर्वांचं जिनोटाईप सारखं आहे. F1 जनरेशनमध्ये काय आहे कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे सर्वांचं जिनोटाईप सारखं आहे. आता फक्त प्रश्न डिफरन्स कुठं येणार आहे तुमच्या F2 जनरेशन. आता मी जे चेकरबोर्ड मेथड पाहिली आपण ती कशाची होती F2ची होती. आता F2मध्ये आपल्याला माहीत आहे की जे 75% आहेत ते होते टॉल बरोबर आहे का. पण त्या 75%मध्ये जे 50% आहे ते होते कॅपिटल टी स्मॉल टी हे जिनोटाईप असणार आहे आणि फक्त 25% होते कॅपिटल टी टी हे प्युअर ट्रेट असणार आहे. This leads to a phenotypic ratio of the 3/4 tall, 1/4 capital TT plus 1/2 capital T small t and 1/4 small tt, that is 3:1 ratio. सो तुमच्या आता ऑलरेडी क्लिअर केलं आहे मी की यामध्ये ओव्हरऑल फिनोटायपिक रेशो येतो 3:1 आणि जिनोटायपिक रेशो येतो 1:2:1. आता याच्यामध्ये आपला मेंडलचा पहिला लॉ की दिलेल्या ॲलिलिक पेअर्समध्ये एक कॅरेक्टर डॉमिनंट असतो आणि दुसरा काय असतो रेसेसिव्ह. आणि F2मध्ये आपण पाहिलं की जेव्हा सेल्फिंग होऊ लागले तेव्हा ते गॅमेट्स एकमेकांच्या सोबत आहेत फक्त मिक्स आहेत का नाही. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस आपण त्यांना काय केलं सेपरेट केलं. मग सेपरेट करणं याला म्हणायचं लॉ ऑफ सिग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स तोच आहे मेंडल सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. आणि तिसरा लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट
की वनस्पतीची उंची आणि फुलांचा रंग यांचा काही संबंध आहे का? प्रत्येक कॅरेक्टर हे स्वतः इंडिपेंडेंट आहे. यालाच काय म्हणायचं? इंडिपेंडेंट ॲसॉर्टमेंट लॉ. तो आहे मेंडलचा तिसरा लॉ. हेच आपल्याला शिकायचं होतं. नेक्स्ट. But a genotypic ratio of the 1:2:1. The 1/4 1/2 1/4 ratio of the capital TT capital T small small tt is a mathematically condensable to form of the binomial expression ax plus by square that has the gametes bearing genes capital T or small t in equal frequencies of the half. The expression is expanded as given below. आता त्यांनी फक्त एक स्क्वेअर मेथड सांगितलं दिलं म्हणजे तुम्हाला कंसाचा वर्ग केल्यावर नाही का तसं एक्सपान्शन होतं, तसं ते गॅमेटचं एक्सपान्शन दिलं आणि त्यावरून त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा तो रेशो काय येतो 1:2:1 येतो. ते आपल्याला घ्यायचं गरज नाही. डायरेक्ट आपण नेक्स्ट पॅराग्राफ घेऊन टाकू. मेंडल सेल्फ पॉलिनेटेड. Mendel self-pollinated the F2 plants and the found that dwarf F2 plants continue to generate dwarf plants in the F3 and F4 generations. आता आपण पाहिलं की F1मध्ये रेसेसिव्ह ट्रेड दिसले का आपल्याला? नाही. F2मध्ये त्यांचं काय झालं? रिअपिअरन्स झालं. म्हणून मेंडलनं जेव्हा F2 प्लांटला काय केलं? सेल्फ पॉलिनेट केलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जे डॉर्फ F2 प्लांट्स आहेत कंटिन्यू टू जनरेट डॉर्फ प्लांट्स इन F3 आणि F4. म्हणजे F3 आणि F4मध्ये सुद्धा काय होऊ लागलं? डॉर्फ कॅरेक्टर्सचं रिअपिअरन्स होऊ लागलं होतं. He concluded that the genotype of the dwarfs was homozygous, a small t. आणि फर्दर त्यांच्या लक्षात आलं की डॉर्फ जे आहे ते सुद्धा प्युअर आणि होमोझायगस आहे आणि त्यांचे जिनोटाईप्स हे कसे आहेत? स्मॉल टी टी. What do you think he would have got had he self-pollinated a tall F2 plant? ओके, नेक्स्ट. From the preceding paragraphs, it is clear that though the genotypic ratios can be calculated using mathematical probabilities बाय सिम्पल looking at the phenotype of a dominant trait, it is not possible to know the genotypic composition. आता एक लक्षात घ्या की दोन गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत की जरी जो जिनोटायपिक रेशो आहे तर हे आपण मॅथमॅटिकल प्रोबॅबिलिटीने कॅल्क्युलेट करायलो, बरोबर. आणि हे करत असताना आपण कशाहून अंदाज काढला? बरं, फिनोटाईपहून अंदाज काढला, बरोबर. मग फिनोटायपिक एक डॉमिनंट ट्रेटचं जे फिनोटाईप आहे त्याच्याकडे सिम्पली लूक करून आपण एक प्रोबॅबिलिटी काढली मॅथमॅटिकली. पण पुढे एक वाक्य दिलं आहे की तसं असेल तरी या ठिकाणी काय आहे? इट इज नॉट पॉसिबल टू द नो जिनोटायपिक कंपोजिशन. पण जिनोटायपिक कंपोजिशन जाणून घेणे हे इतकं पॉसिबल आहे का? नाही. त्याचं रिझन त्यांनी दिलं. That is, for example, whether a tall plant from F1 or F2 has capital TT or capital T small t composition cannot be predicted. कारण याच्यामध्ये प्रश्न कसा आहे की आपण घेतलेला, समजा आपण जसं आता एक्सपेरिमेंट सुरू करायलो, तर एक्सपेरिमेंट सुरू करताना आपण काय केलं? एक टॉल प्लांट घेतला. मग टॉल प्लांट घेतल्यानंतर तो प्युअर आहे का डॉर्फ आहे? प्युअर आहे का हायब्रिड आहे? म्हणजे कॅपिटल टी टी आहे का स्मॉल टी टी आहे? हे डायरेक्ट आपण म्हणू शकतो का? आपण तर प्रोबॅबिलिटी मॅथमॅटिकली प्रूव्ह केली. आपण कन्सिडर केलं की आपण घेतलेला पॅरेंट हा प्युअरच होता. पण त्या ठिकाणी ही प्रोबॅबिलिटी आहे का? नाही. कारण आपल्याला जर प्लांट पाहिल्याबरोबर लक्षात येणार नाही की हा हायब्रिड व्हरायटी आहे का प्युअर आहे. Therefore, to determine the genotype of a tall plant at F2, Mendel crossed the tall plant from F2 with a dwarf plant. This is called a test cross. मग आता हे डिटरमाइन करण्यासाठी मेंडलनं एक प्लान केला की त्यांनी काय केलं या ठिकाणी की जे टॉल प्लांट आहेत F2मध्ये, ओके, तर त्यांचे जिनोटाईप्स आयडेंटिफाय करण्यासाठी मेंडलनं त्यांची क्रॉसिंग कोणासोबत केली? टॉल प्लांट फ्रॉम द F2 विथ अ डॉर्फ प्लांट. काय शब्द वापरला? मेथड आहे टेस्ट क्रॉस. आता ही टेस्ट क्रॉस मेथड यासाठी त्यांना पॅरेंट्स कोणते वापरले हे फार महत्त्वाचं आहे. तर पहिला पॅरेंट्स, आता याच्यात दोन प्रोबॅबिलिटी असणार, बरोबर आहे का? की पहिला पॅरेंट त्यांनी वापरला टॉल, करेक्ट. आता F2मधला टॉल वापरला
आता F2 मधला टॉल वापरला आणि त्यानंतर त्याचे समजा जिनोटाइप्स आहे कॅपिटल TT, करेक्ट. आणि दुसरी केस आहे तो सुद्धा आपण टेस्ट क्रॉस गेलो, तर यामध्ये जो टॉल घेतला त्याचे जिनोटाइप्स आहे कॅपिटल T स्मॉल t, बरोबर ना. टॉल तर दोन टाईपचे असतील, एक तर हा भेटेल त्याला किंवा हा भेटेल, बरोबर आहे का. पण याची त्याला क्रॉसिंग कोणासोबत करायची माहिती का, डॉर्फ प्लांटसोबत करायची. मग आता या ठिकाणी काय केलं त्याने की जी डॉर्फ व्हरायटी आहे, तर या डॉर्फ व्हरायटीचे तर काय असणार स्मॉल t, इथे पण काय असणार डॉर्फची स्मॉल t, करेक्ट. आता मला सांगा हा प्युअर जर असेल तर हा किती टाईपचे गॅमेट्स तयार करणार कॅपिटल T. हा किती टाईपचे तयार करणार एकच टाईपचे प्युअर असल्यामुळं स्मॉल t, बरोबर. मग आता काय होईल की जर आपण मेल जे आहेत, ओके, सो जर आपण मेल गॅमेट्स घेतले, आता मेल गॅमेट समजा मी कॅपिटल T घेतलं आणि जे फिमेल गॅमेट्स आहेत ते स्मॉल t घेतलं. आता यांची क्रॉसिंग करा. प्रत्येक वेळेस जे जिनोटाईप आहेत ते काय असतील बरं, सारखे असतील. म्हणजे याचा अर्थ हे जे मी इथं टेस्ट क्रॉस केला, तर या टेस्ट क्रॉसमध्ये माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी या ठिकाणी माझ्या हातामध्ये जी फर्स्ट व्हरायटी होती, या फर्स्ट व्हरायटीचं जेव्हा मी टेस्ट क्रॉस केलं कोणासोबत डॉर्फ प्लांटसोबत, तर अशा वेळेस काय झालं 100% काय निघले या ठिकाणी हायब्रिड टॉल निघले. म्हणजे याचा अर्थ 100% हे हायब्रिड निघले. याचा अर्थ मी घेतलेला जो टॉल प्लांट होता हा कसा होता प्युअर होता, बरोबर आहे. हा काय होता प्युअर होता आणि त्याचं जिनोटाइप्स मी आता आयडेंटिफाय केलं. हे जिनोटाइप्स कसे आयडेंटिफाय झाले जेव्हा मी त्याचं क्रॉसिंग हे कोणासोबत केलं डॉर्फ प्लांटसोबत केलं, क्लिअर. मग आता दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं की या टॉल प्लांटचे तर दोन टाईप्स असतील हे है ना, कॅपिटल T आणि स्मॉल t. मात्र हा किती टाईपचा करेल एकच टाईपचा करेल. सो आता मेल आपल्याकडे दोन टाईपचे आहे कॅपिटल T आणि स्मॉल t. फिमेल किती टाईपचे आहे स्मॉल tचा आहे, बरोबर आहे का. मग आता यामध्ये जर मी क्रॉसिंग केली तर क्रॉसिंग केल्यावर पहा कॅपिटल T स्मॉल tt, त्यानंतर कॅपिटल T स्मॉल tt झाले असे क्रॉसिंग. आता या क्रॉसिंगमध्ये काय झालं बरं की जे हायब्रिड टॉल होते हे किती पर्सेंट आले या ठिकाणी 50%, आणि जे प्युअर डॉर्फ होते ते किती पर्सेंट आले 50% आले. मग लक्षात घ्या हायब्रिड टॉल 50% आणि त्यानंतर डॉर्फ किती आले 50%. म्हणजे या टेस्ट क्रॉसहून आयडेंटिफाय झालं की मी जे टॉल प्लांट घेतला होता तो काय होता हायब्रिड होता. कारण पूर्णच्या पूर्ण जर 100% टॉल आले असते तर त्यावेळेस माझ्या लक्षात येईल की मी प्युअर टॉल व्हरायटी घेतली होती, पण 50% टॉल आणि 50% डॉर्फ आले. तर यावरून माझं काय लक्षात आलं की मी घेतलेली जी व्हरायटी होती ती कोणती होती हायब्रिड व्हरायटी होती, प्युअर होती का नाही. तर याला म्हणायचं बॅक क्रॉस. सो ॲक्च्युअली हे आहे टेस्ट क्रॉस, आणि टेस्ट क्रॉस इज इसेन्शियल फॉर बॅक क्रॉस, बट बॅक क्रॉस इज नॉट इसेन्शियल फॉर टेस्ट क्रॉस. पुढे होईल काहीतरी एक वाक्य आहे. In a typical test cross, an organism P plants here showing a dominant phenotype and whose genotype is to be determined is crossed with the recessive parent instead CF self crossing. मग आता आपण तेच केलं ना. आता आपण काय केलं की टिपिकल टेस्ट क्रॉस करत असताना आपण काय केलं की जे एक डॉमिनंट फिनोटाईप घेतला. आपण कोणता डॉमिनंट फिनोटाईप घेतला टॉल, बरोबर आहे ना, की ज्याचे जिनोटाईप्स आपल्याला समजून घ्यायचे. फक्त आपल्या बाहेरून तर आपण म्हणलो याला टॉल आहे, पण तो नेमका कसा आहे तर हे समजून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय केलं की एक डॉमिनंट फिनोटाईप घेतला आपण आणि त्याची क्रॉसिंग ही रेसिसिव्ह पॅरेंटसोबत केली, बरोबर आहे का. The progenies of such a cross can easily be analyzed to predict the genotype of the rest organism. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमला आपल्याला टेस्ट करायचं होतं त्यांचे जिनोटाईप जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर मेंडलची कोणती मेथड आपल्याला वापरलं होतं टेस्ट क्रॉस. Figure 5.5 shows the result of typical test cross where violet color flower is the dominant over white color plant. ओके.
आता NCERTनं पण एक एक्झाम्पल दिलं आहे, तर ते एक्झाम्पल आपण समजून घेऊ. आता NCERTनं काय केलं की एक डॉमिनंट फिनोटाईप घेतला, बरोबर. आणि तो डॉमिनंट फिनोटाईप त्यांनी काय घेतलं की त्यांनी व्हायलेट कलर जो आहे, ओके, सो व्हायलेट कलर आणि व्हाईट कलर, ओके. तर यामध्ये तुम्हाला माहीत आहे की व्हायलेट कलर हा व्हाईटवर काय आहे, डॉमिनंट आहे, ओके. आता इथं व्हायलेट कलर जरी असेल, परंतु जे व्हायलेट आहे ना, त्या व्हायलेटसाठी त्यांनी कोणतं अक्षर वापरलेलं आहे, कॅपिटल W, लक्षात आहे ना. आणि जे व्हाईट आहे त्यासाठी स्मॉल W वापरलेलं आहे, क्लिअर ना. सो अगोदर जे व्हायलेट आहे, प्युअर व्हायलेट आहे, त्याचे जिनोटाईप्स काय आहे, कॅपिटल WW. आणि जर व्हाईट व्हरायटी असेल तर काय घ्यायचं आपल्याला, स्मॉल W, बरोबर. आता यामध्ये मला सांगा, आता हा रेसिसिव्ह ट्रेट आहे, हा कोणता आहे, रेसिसिव्ह आहे. त्याच्यामुळं या आपल्या टेस्ट क्रॉसमध्ये आपल्याला ॲक्च्युअल काय करायचं आहे की आपल्याकडे एक व्हायलेट आहे, एक व्हायलेट काय आहे, फ्लावर आहे आपल्याकडं, आणि त्याची आपल्याला काय करायचं, आता काय जाणून घ्यायची, त्याची जिनोटाईप जाणून घ्यायची. आपल्याला त्याचं फक्त फिनोटाईप आहे माहीत आहे, मग तो प्युअर आहे का डॉर्फ आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. मग या ठिकाणी काय करणार आपण की त्याची क्रॉसिंग करणार, बरोबर. मग आता त्याची क्रॉसिंग करत असताना मला सांगा की आता आपण, मग आता हे जे व्हायलेट आहे, तर या व्हायलेटचं मी ही कोणती व्हरायटी घेतली बरं, प्युअर व्हरायटी घेतली, करेक्ट. आणि याच व्हायलेटची मला आणखीन दुसरी व्हरायटी घ्यायची आहे, ती कोणती व्हरायटी घ्यायची, त्याची हायब्रिड व्हरायटी घ्यायची आहे. तर हायब्रिड व्हरायटीचे जिनोटाईप्स काय असतील, कॅपिटल W आणि स्मॉल W. मग आता इथं जी व्हरायटी घेतली त्यांनी, ही कोणती व्हरायटी होती, हायब्रिड व्हरायटी होती, बरोबर आहे का. त्याच्यामुळे त्याचे हे झाले जिनोटाईप्स. आणि त्यानंतर एक पॅरेंट हा प्युअर घेतला, हा कोणता घेतला, प्युअर घेतला, बरोबर आहे का. पण अजून माहीत नाही बरं आपल्याला कसे आहेत म्हणून, फक्त आपण सध्या कन्सिडर करायलो. आणि ही गॅमेटची आपण काय केली, सेल्फिंग केली सेल्फिंग. मग आता मला सांगा, अगोदर आपण हायब्रिड व्हरायटीबद्दल बोलू. आता आपण काय करायलो की ही जी हायब्रिड व्हरायटी आहे, हिचा आपण होमोझायगस रेसिसिव्हसोबत काय करायलो, क्रॉसिंग करायलो, करेक्ट. हे क्रॉसिंग करत असताना हायब्रिड्सचे एक गॅमेट असतील कॅपिटल W आणि दुसरा काय असणार, स्मॉल W. आणि जे होमोझायगस रेसिसिव्ह आहे त्याचे दोन्ही स्मॉल W असतील, बरोबर. मग आता यांची जेव्हा क्रॉसिंग केली तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की 50% हे काय आले बरं, व्हायलेट आले, हे ना. म्हणजे कॅपिटल Wचं जेव्हाही स्मॉल W सोबत केलो आपण, तर अशा वेळेस 50% फ्लावर्स हे कोणते आले, व्हायलेट. आणि त्यानंतर स्मॉल W दोनदा क्रॉस केलं तर म्हणजे इथं काय त्यानं व्हाईट तयार होणार. मग इथं जे हाफ ऑफ द रेसिसिव्ह आले ते कोणते आले, व्हाईट. मग याचा अर्थ हे जे आपण अननोन फ्लावर घेतला होता राईटवाला, ते इथं आपल्या लक्षात आलं की हा अननोन फ्लावर काय होता, हेटेरोझायगस होता, करेक्ट. कारण 50% व्हायलेट आणि 50% व्हाईट आले. सेकंड केसमध्ये प्युअर व्हरायटी घेतली, आपल्याला माहीत नाही बरं त्याचे काय, पण एक समजा लक्षात घेऊ आपण. मग त्याचे गॅमेट्स हे सिंगल टाईपचे असतील, कॅपिटल W. त्याची पुन्हा क्रॉसिंग आपण कोणासोबत करायलो, होमोझायगस रेसिसिव्हसोबत करायलो. मग हे करत असताना तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक वेळेस कॅपिटल W आणि स्मॉल W म्हणजे पूर्ण काय आले या ठिकाणी, हायब्रिड व्हायलेट्स आले. मग हायब्रिड व्हायलेट्स आले याचा अर्थ ऑल फ्लावर्स हे व्हायलेट होते. म्हणजे याचा अर्थ आपण जी अननोन फ्लावर घेतला होता हा काय होता, होमोझायगस होता, प्युअर होता, ठीक नाही. आणि हा आहे त्याचं एक्सपेरिमेंटल रिझल्ट, त्याला म्हणायचं टेस्ट क्रॉस एक्सपेरिमेंट. Based on his observations on monohybrid crosses, Mendel proposed two general rules to consolidate his understanding of inheritance in monohybrid crosses. मग आता जे मोनोहायब्रिड क्रॉस संदर्भात मेंडलचे जे ऑब्झर्वेशन्स होते, तर त्याच्यावर त्यांनी दोन जनरल रूल्स तयार केले. आम्ही तुम्हाला काय म्हणलो की आपल्याकडे दोन एक्सपेरिमेंट बघणार आहे आपण, एक आहे मोनोहायब्रिड क्रॉस आणि दुसरा आहे डायहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉसवरून आपण मेंडलचे फक्त दोन नियम एक्सप्लेन करू शकतो.
परंतु जेव्हा दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचा एकत्र अभ्यास करू तर त्याला आपण डायहायब्रिड क्रॉस म्हणू. म्हणून मेंडलचा तिसरा नियम समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डायहायब्रिड क्रॉस समजून घ्यावं लागेल. नेक्स्ट. Today these rules are called principles or law of inheritance. The first law or law of dominance and the second law or law of segregation. सो मोनोहायब्रिड क्रॉस जे आहे तर त्यावर आधारित दोन रूल्स. पहिलं प्रिन्सिपल लॉ ऑफ डॉमिनन्स, दुसरं प्रिन्सिपल लॉ ऑफ सिग्रिगेशन. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. अगोदर पाहू आपण लॉ ऑफ डॉमिनन्स. First, characters are controlled by discrete units called factors. आता मेंडल्सनं फॅक्टर जीन्सला काय नाव दिलं होतं, फॅक्टर दिलं होतं. आणि त्या लॉनुसार कॅरेक्टर्सला हे कंट्रोल करणारे जे डिस्क्रीट युनिट्स असतात त्यांना काय म्हणायचं, फॅक्टर्स. मॉडर्न सायन्समध्ये त्यांना आपण जीन्स म्हणतो. Second, factors occur in pairs. आता ॲलिलिक पेअर शब्द आपण वापरला आहे, बरोबर आहे का. दॅट्स वाय फॅक्टर्स जे आहेत हे ऑलवेज कसे असतात, पेअर्सच्या फॉर्ममध्ये असतात. In a dissimilar pairs of factors, one member of pair dominant and other recessive. आणि जेव्हा फॅक्टरची डिसिमिलर पेअर असेल, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, तर अशा वेळेस एक कॅरेक्टर दुसऱ्याला काय करतो, सप्रेस करतो. म्हणून एक मेंबर हा डॉमिनंट्स किंवा तो डॉमिनंट असतो आणि दुसरा काय असतो, रेसेसिव्ह असतो. The law of dominance is used to explain expression of only one of the parental character in a monohybrid cross in F1 and expression of the same in F2. आता आपण पाहिलं की जेव्हा आपण F1 क्रॉसिंग केली होती मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये, तेव्हा एकच पॅरेंटल कॅरेक्टर आलं होतं. ते कोणतं आलं होतं, टॉल. पण F2मध्ये काय झालं होतं की टॉल पण होते 75% आणि 25% काय होते, डॉर्फ होते. म्हणजे डॉर्फचं काय झालं, रिअपिअरन्स. म्हणजे F2मध्ये आपण दोन कॅरेक्टर्स त्या ठिकाणी शो करतो. It also explains the proportion of 3:1 obtained at the F2. आणि आपण रेशो पण पाहिला की जे मोनोहायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो आहे तो कोणता होता, 3:1. त्यानंतर फायनली पाहू आपण लॉ ऑफ सिग्रिगेशन. This law is based on the facts that the alleles do not show any blending and that both the characters are recovered as such in F2 generation, though one of these is not seen at the F1 stage. आता ॲलिल्स जे आहेत तर हे कोणत्याही प्रकारची ब्लेंडिंग शो करत नाही. आणि दोन्ही जे कॅरेक्टर्स आहेत डॉमिनंट आणि रेसेसिव्ह हे दोन्ही रिकवर होतात. कशामध्ये, F2 जनरेशनमध्ये. जरी त्या ठिकाणी F1मध्ये रेसेसिव्ह ट्रेट्स हा सप्रेस झालेला आहे फक्त, बरोबर. मात्र त्याचं रिअपिअरन्स हे F2मध्ये होतं. Though the parents contain two alleles during gametes formation, the factors or alleles of pair segregates from each other such that a gamete receives only one of the two factors. आणि मी ऑलरेडी सांगितलं होतं की गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस हे ॲलिल्स सेपरेट होऊ शकतात कारण ते एकमेकामध्ये काय नाहीत, मिक्स नाहीत. आणि म्हणून फॅक्टर्स किंवा ॲलिलची जी पेअर्स आहेत तर यांचं गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान सिग्रिगेशन होतात. आणि सिग्रिगेशन अशा पद्धतीनं होतं की जसे गॅमेट्स त्यांनी पॅरेंट्सकडून रिसीव्ह केले होते तशाच टाईपचे गॅमेट्स ते त्या ठिकाणी तयार करतात सेल्फिंगच्या दरम्यान. Of course, a homozygous parent produces all gametes that are similar, while a heterozygous one produces two kinds of gametes, each having one allele with equal proportion. आता होमोझायगस पॅरेंट जर असतील, जसं की कॅपिटल टी असेल तर हा एकच टाईपचा गॅमेट तयार करतो, कॅपिटल टी. किंवा स्मॉल टी जर असेल तर हा सुद्धा एकच टाईपचा गॅमेट तयार करतो, बरोबर. सो होमोझायगस पॅरेंट्स हे ऑल गॅमेट्स कसे असतात, सिमिलर असतात. मात्र जेव्हा हेट्रोझायगस घेऊ आपण, समजा कॅपिटल टी आणि स्मॉल टी, तर अशा वेळेस गॅमेट्स हे किती टाईपचे असतील, दोन टाईपचे असतील. सो 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स तयार करतात ते. आणि त्यांचं प्रत्येक ॲलिलचं प्रोपोर्शन हे किती असतं, इक्वल असतं. म्हणजे यामध्ये 50% कॅपिटल टीवाले गॅमेट्स असतील आणि 50% स्मॉल टीवाले गॅमेट्स असतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनन्सबद्दल डिस्कस करू.